कोणी त्यांना आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणतं, तर कोणी भारताच्या फाळणीला त्यांना जबाबदार धरतं. सोशल मीडियाच्या आजच्या काळात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने तर त्यांना विलन बनवलंय, तर इतिहासाची पानं त्यांना महानायक सांगतात. पण नक्की काय आहे सत्य? नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय RRC न्यूज. पंडित जवाहरलाल नेहरू हे नाव घेतलं की आज वाद ठरलेलाच आहे. पण त्यांच्या स्मृतिदिनी आपण कुठल्याही एका बाजूने नाही, तर थेट पुराव्यांच्या बाजूने बोलणार आहोत. 1947 मध्ये जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्याकडे सुई बनवण्याची ही ताकद नव्हती. देश गरिबीच्या आणि फाळणीच्या अंधारात बुडालेला होता. अशा वेळी देशाला विज्ञानाचा मार्ग दाखवणारा हाच माणूस. आज आपण इस्रोच्या रॉकेट लॉन्चिंगवर जी छाती फुगवतो, अभिमान बाळगतो ना, त्या इस्रोच्या आणि देशातील IIT IIM सारख्या संस्थेची पायाभरणी नेहरूंनीच केली होती. भाकरा नांगल सारखी महाकाय धरणं उभारून त्यांनी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं. दुसऱ्या बाजूला त्यांच्या काही राजकीय निर्णयांवर, विशेषतः काश्मीर प्रश्न आणि 1962च्या चीन युद्धाच्या रणनीतीवर आजही तीव्र आक्षेप घेतले जातात. सोशल मीडियावर तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांच्या पॉलिसीजन पर्यंत रोज नवनवीन दावे केले जातात. एक गोष्ट नाकारता येणार नाही, आजचा भारत ज्या लोकशाहीच्या आणि विज्ञानाच्या पायावर उभा आहे, तो पाया रचण्यात नेहरूंचा वाटा मोठा होता. राजकारणात मतभेद असू शकतात, पण त्यांचं कर्तृत्व शून्यातून नव्हतं, तर एका विस्कटलेल्या देशाला एकत्र बांधण्याचं होतं. म्हणूनच त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष कधीच करू शकणार नाही. या आधुनिक भारताच्या पहिल्या पंतप्रधानाला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. मित्रांनो, नेहरूंबद्दल तुमचं मत काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच सडेतोड आणि विश्लेषण करणाऱ्या बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम, फेसबुक, YouTube पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.